या डोंबिवलीवरून खास या रॉयल किंग चषक 2022 चा आनंद घेण्यासाठी ते आलेले आहेत षटक घेऊन संघासाठी। पहिला चेंडू, ओहो अतिशय वेगवान चेंडू, वाईड चेंडू, ओहो इथे मात्र आडव्या बाजूला घुमावलेला फटका। क्षेत्ररक्षक उभा होता डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, मात्र त्याला फक्त पाहावं आणि पाहतच राहावं लागलेलं आहे, कारण त्याच्या डोक्यावरून चेंडू गेलेला आहे षटकारासाठी। आता मात्र समीकरण थोडंसं बदललंय, थोडंसं कठीण झालंय ते वांझोळी संघाचा। चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावा सुद्धा शिल्लक आहेत 5। या षटकाराने समीकरण आझाद हिंद साखरेसाठी थोडंसं सोपं केलेलं आहे। जो काही थोडाफार दबाव होता तो दबाव, कारण आझाद हिंद थोडाफार दबाव होता तो दबाव या षटकारावरती हटून गेलेला आहे। आता मात्र वाईड गेल्यामुळे साईड चेंज केली गेली। ओहो इथे मात्र वंडी, एक धाव घोषित क्षेत्र। ओहो यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, खोदून काढलेला आहे, चेंडू जातो। इथे मात्र काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक सामन्याचा निकाल ठरवताना आपल्याला दिसते। आझाद हिंद साखरी संघ या चौकारासोबतच या सामन्यात झालेला आहे विजयी आणि वांझोळी संघाला मात्र पुढच्या टुर्नामेंटसाठी थांबावं लागेल, पुढच्या मालिकेसाठी थांबावं लागेल। वेल डन, हार्ड लक, बॅड लक वांझोळी संघ। पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आझाद हिंद साखरी संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये खेळेल।